छत्री घेतलीये म्हणजे पाऊस काही पडणार नाहीये, पण पावसाळा किती रोमॅन्टिक असला ना तरी सुद्धा चेहऱ्यावरचं तेल, येणारे फोड, केसांचा झाडू हे काही थांबणार नाहीये. याच्या प्रत्येकावरती कमाल युक्ती, उपाय आणि प्रॉडक्ट सजेस्ट केलेत बरं का. आणि एकही स्पॉन्सर्ड वगैरे नाहीयेत. आणि स्पॉन्सर्ड जरी असले तरी तुम्हाला माहिती आहे आपण प्रामाणिकपणे सगळं सांगतो. सगळे प्रॉडक्ट जाणून घ्यायचे असतील तर चला लावूनच दाखवते सगळं. नंबर 1, पावसाळ्यामधला आणखी एक खूप सुंदर प्रॉब्लेम म्हणजे चेहऱ्यावरती इतकं तेल येतं की आपण इंजिन ऑइल म्हणून विकू शकतो, देश चालवू शकतो याच्यावरती. तर आता हे तेल घालवायचं कसं? अशा वेळेला मला सध्या आवडलेले कोणतंही ऑइली ॲक्ने प्रोन स्किनचं तुम्ही वापरू शकता फेस वॉश, पण स्ट्रॉंगर फेस वॉश वापरायचं ना. इनिसफ्रीचं एचे वालं एक फेस वॉश आहे. खूप काळ झालं मी ते वापरतेय. PR मध्ये मला ते आलेलं, मला ते इतकं आवडलं की मी ते परत विकत घेतलेलं आहे. इतकं मोठ्याच्या मोठं ते जम्बो येतं. सुंदर फेस वॉश आहे. दुसरं नोवोलॉजीचं एक फेस वॉश आहे. मी आता आणलेलं नाही, पण रिसेंटली एका ब्रँड कोलॅबरेशनसाठी ते माझ्याकडे आले. जेल बेस्ड आहे, खूप स्ट्रॉंग आहे, पण ट्रस्ट मी इतकं स्ट्रॉंग नाहीये की त्याच्यामुळे तुम्हाला त्रास होईल. आणि माझी अतिशय ड्राय, मच्युअर, सेन्सिटिव्ह स्किन असून सुद्धा मला जर ते सूट झाले तर तुम्ही पण ते वापरू शकता. सुरेख फेस वॉश ते आहे. त्याच्यानंतर मात्र कोणतंही स्ट्रॉंग जेव्हा आपण फेस वॉश वापरतो त्याच्यानंतर लगेचच कोणताही छानसा टोनर, येस हायड्रेटिंग टोनर वापरायला विसरायचं नाही. नंबर 2, टोनर. येस, मला मान्य आहे अननेसेसरी स्टेप अशी वाटते, उगाच पैसे खर्च करतोय आपण वाटतं. पण तुम्हाला एक खरं सांगू का, प्रचंड तेल जमा होतं चेहऱ्यावरती, प्रदूषण खूप आहे, ओझोनचा लेअर कमी झाल्यामुळे सनलाईट खूप आहे. या सगळ्याच्या मध्ये ना टोनर ही स्टेप मला पण पूर्वी असं वाटायचं हे भयंकर उगाच मार्केटिंगवाल्यांनी तयार केलेली स्टेप आहे. असं नाहीये. 2 पद्धतीचे टोनर असतात. एक म्हणजे हायड्रेटिंग टोनर, इथे मी दाखवते. टोनी मोनीचे वगैरे जे जे असतात ना टोनर्स, राईस वॉटरचे, ते सगळे हायड्रेशन देतात, छान पोषण देतात, पाणी प्यायल्यासारखं स्किन तुकतुकीत ठेवतात. आणि दुसरं टोनर असतं जे मी तुम्हाला सांगते, सेलिमॅक्स नावाचा एक कोरियन ब्रँड आहे आणि त्याचं हे नोनी वॉटर नावावरून माझं खूप हसून झालेलं आहे. असं का नाव आहे याचं मला माहित नाही, पण असं एक आहे टोनर, ते एक्सफोलिएटिंग टोनर आहे. सो एक असतं टोनर अजून त्वचेला छान स्वच्छ ठेवतं, तेलकटपणा कमी करतं असं टोनर. आणि एक असतं पाणी देणारं, पोषण देणारं, हायड्रेशन देणारं टोनर. 2 पद्धतीचे टोनर असतात. आत्ता पावसाळ्याच्या काळामध्ये एक्सफोलिएटिंग, तेल कंट्रोलमध्ये आणणारं टोनर वापरायचं. आणि ते हे सेलिमॅक्सचं टोनर छान थंडावा देतं. कॉटन पॅडवरती घ्यायचं, फेस वॉश नंतर बाहेर आल्यानंतर सगळीकडे छान लावायचं, स्पेशली टी झोनवरती ते गोल गोल कॉटनच्या चकत्या त्या ठेवायच्या. थंड वाटतं, टेम्परेचर डाऊन होतं, पोर्स जी छिद्र मोठी झालेली असतात ती थोडीशी मिनिमाइज व्हायला मदत होते. नक्की वापरा, वापरून बघा पावसाळ्याच्या काळामध्ये, तुम्हाला नक्की त्याचा फरक जाणवेल. नंबर 3, अजून मला सतत एक प्रश्न विचारला जातो की उर्मिला, पावसाळ्यामध्ये कोणतं सिरम वापरू? पावसाळ्याच्या काळामधले इश्यूज लक्षात घ्यायचे. प्रचंड तेल सुटायला लागतं चेहऱ्यावरती, त्याच्यामुळे एक्स्ट्रा कधी नाही येत, ज्यांना येत नाही त्यांनाही पिंपल्स आणि ॲक्ने यायला लागतात. क्लॉक्ड पोर्स होतात, म्हणजे काय तर ब्लॅकहेड्स, व्हाईटहेड्सचं पण प्रमाण वाढतं कारण हवेमध्ये आर्द्रता असते. अशा वेळेला असं कोणतं सिरम आहे, ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट आहे जे तेलाला कंट्रोल करतं? नायसिनेमाइड. येस, ज्यांना ज्यांना ड्राय सेन्सिटिव्ह स्किन आहे त्यांनी रात्री झोपताना नायसिनेमाइड लावा आणि त्याच्यावरती मॉइश्चरायझर लावून झोपा. आणि ज्यांची ऑलरेडी कॉम्बिनेशन स्किन आहे किंवा ऑइली स्किन आहे त्यांनी तर ते दिवसा लावलं तरी सुद्धा चालणार आहे. आणि नायसिनेमाइड सिरम सगळीकडे लावल्यानंतर त्याच्यावरती मॉइश्चरायझर, सनस्क्रीन लावलं, तुमचं कामच झालं. ऑइल कंट्रोल करणं गरजेचं आहे, कारण की पुढचे जे सगळे इश्यूज आहेत ना, छिद्र मोठी होणं, मग ते क्लॉक्ड होणं, मग त्याच्यामध्ये व्हाईट हेड, ब्लॅक हेड येणं किंवा मोठा पिंपल, फोड येणं, हे सगळं तेल कंट्रोल नाही केल्यामुळे झालेलं आहे. हे सगळं होणार आहे एका नायसिनेमाइड सिरममुळे. ज्यांची खूप जास्त सेन्सिटिव्ह स्किन आहे आणि ज्यांना नायसिनेमाइड सूट होत नाही ते काय काय करू शकतात? काही मॉइश्चरायझर्स आहेत ज्याच्यामध्येच नायसिनेमाइड असतं 5% मग काय गरज आहे वेगळं सिरम घेण्याची? ते सगळे असं मॉइश्चरायझर सुद्धा घेऊ शकतात. प्लमचं एक मॉइश्चरायझर आहे, तेच मी पुढच्या मुद्द्यामध्ये पण सांगणार होते, आणि ते म्हणजे नंबर 4, मॉइश्चरायझर कोणतं वापरू पावसाळ्यामध्ये? तर हायड्रेशनसाठी स्मॉलर अमाऊंट मध्ये आणि वॉटरी आणि जेल बेस्ड असे 2 मॉइश्चरायझर्स वापरायचे. 2 कोणते मॉइश्चरायझर्स आहेत जे मला प्रचंड सध्या आवडतायत? तेलकट त्वचा होती आहे, पावसाळ्यामध्येच नव्हे, एरवी पण आमचे मेकअप आहे आणि या सगळ्या ह्याच्यामध्ये
एम्ब्रिओलिसे, माझं नेहमी नाव म्हणताना चुकतं ऑफकोर्स. सेन्सिटिव्ह स्किनचं जबरदस्त 2,500 रुपयाचं मॉइश्चरायझर आहे. खूप महाग आहे, मला मान्य आहे. हे एकदा वापरल्यानंतर दुसरीकडे तुम्हाला जावंच वाटत नाही, इतकं सुंदर आहे. वॉटर बेस्ड आहे. तर असं ते मेडिकलमध्ये किंवा डॉक्टर सजेस्ट करतात ना, तसं हे दिसतं. अतिशय पाण्यासारखं आहे आणि चक्क गायब होतं. हे बघा, संपलं, गेलं, थंड वाटायला लागलं. आता मी तेच लावलेलं आहे कॉम्पॅक्ट पावडर लावायच्या आधी. याला आणखी एक उत्तम पर्याय, हे महाग वाटतंय ऑफकोर्स, अफोर्डेबल पर्याय लगेच तो म्हणजे प्लमचं वॉटर जेल, ज्याच्यामध्ये नायसिनामाइडच आहे, मी सांगितलं तसं. सुंदर मॉइश्चरायझर आहे, हलकं जेल बेस्ड, न्यूट्रिजिनाचं कमाल आहे. प्लमचं पण अशाच पद्धतीनं वॉटरी असल्यामुळे, जेल बेस्ड असल्यामुळे ॲक्ने प्रोन वगैरे सगळे लावतात. तेच आता आपल्याला पावसाळ्यात सगळ्या स्किन टाईपनं लावलं तरी चालणार आहे, कारण ऑलरेडी तेल एक्स्ट्रा आपल्या चेहऱ्यावरती येतच आहे. शोषून घेतं, छान दिवसभर टिकतं, हायड्रेशन पण मिळतं. नंबर 5, आता एवढं सगळं तेल बिल चेहऱ्यावरती येणारं पावसाळ्याच्या काळामध्ये कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला, तरीही एखादा पिंपल आला तर काय? 2 गोष्टी आहेत. आधी स्वस्तवालं सांगते, कारण मला स्वस्तवालं महागपेक्षा सुद्धा जास्त आवडतं आणि ते म्हणजे अडॅप्लिन नावाचं जेल मिळतं. मेडिकल शॉपमध्ये ते जेल मिळतं. सुंदर, सुंदर, अतिशय स्ट्रॉंग असतं ते. त्यामुळे कुठेही चेहऱ्यावरती दुसरीकडे लावायचं नाही. रात्री झोपताना फक्त तेवढ्या पिंपलवरती लावायचं आणि झोपून जायचं. दुसरीकडे चुकूनही लावायचं नाही. डोळ्यांच्या खाली वगैरे अजिबात लावायचं नाही. अतिशय ड्रायनेस होतो. म्हणजे काय, जिथे फोड आलाय, ब्लॅक हेड, व्हाईट हेड, ॲक्ने, हीट बॉईल सुद्धा आलेला असेल, त्याला लवकरात लवकर कोरडं फट्ट पाडण्याचं काम अडॅप्लिन करतं. दुसरा, ॲक्ने आणि पिंपल वरती लावायचं काय, स्पेशली पावसाळ्याच्या दिवसात, मारिओ बदॉश्कीचं जे ड्राईंग लोशन येतं, ते महाग व्हर्जन मी तुम्हाला सांगते. कॉटन पॅड बुडवायचा, त्याच्यावरती डॉट म्हणून लावायचा. पुन्हा एकदा ड्राईंग लोशन आहे, त्यामुळे काही नाही करणार आहे ते, फक्त फोडाला कोरडं फट्ट पाडणार आहे. त्याच्यामुळे तो श्रिंक होणार, सूज कमी होणार, इन्फ्लमेशन कमी होणार आणि तिथे पिंपल पस वगैरे असेल तो सुद्धा ऑलमोस्ट ब्लॅक हेड व्हाईट हेड सारखा होऊन जातो. कधी निघून गेला कळत पण नाही, श्रिंक होऊन जातो, पिंपल बरा होतो. नंबर 6, पावसाळ्यामध्ये आपली त्वचा तुकतुकीत कशी ठेवायची? माती. येस, माती हा इतका सुंदर पर्याय आहे. चेहऱ्याला कोणती लावणार? मुलतानी माती. इतकं स्वस्त आणि सुंदर व्हर्जन आहे ना. मुलतानी माती लोक इतर कुठच्याही ऋतूमध्ये लावतात किंवा ड्राय स्किन, सेन्सिटिव्ह स्किन वाले लावतात. तेव्हा मला असं होतं, जपून त्याच्यानंतर हायड्रेटिंग मास्क किंवा काहीतरी लावा, त्याच्यानंतर मॉइश्चरायझर नक्की लावा. मुलतानी माती घ्यायची, त्याच्यामध्ये आता खूप एक्स्ट्रा ड्राय होऊ नये आपली बुवा त्वचा, त्याच्यामुळे थोडंसं कच्चं दूध किंवा दूध टाकायचं, म्हणजे लॅक्टिक ऍसिड मिसळलं की थोडा टॅन पण निघून जाईल आपला. तर ते छान मिक्स करायचं. मुलतानी माती, तुम्हाला हळद, लिंबू वगैरे टाकायचं असेल एक्स्ट्रा टाका, पण मुलतानी माती इथे जास्त महत्वाची आहे ड्रायनेससाठी. आणि आठवड्यातून एकदा किंवा 2दा, याच्यापेक्षा जास्त वेळा किडे करायचे नाही. फेस मास्क हे फक्त एकदा किंवा 2दाच लावायचं असतं. अति अति दुष्काळी भाग कोरडं होण्याच्या आत हलकं चोळून, म्हणजे स्क्रब पण झाला, धुवून टाकायचं. त्याच्यानंतर मॉइश्चरायझर लावायला विसरायचं नाही. तुमचं ऑइल आठवड्याभरासाठी कंट्रोलमध्ये येणार आहे. एक्स्ट्रा पिंपल फोड येणार नाही आहेत पावसाळ्यात. दुसरा, हे सगळं करण्याला आळस होत असेल माझ्यासारखा, तर एक स्टिक क्ले मास्क येतो. सेंटेला नावाचा, पुन्हा एकदा माझे हे आवडीचे सगळे ब्रँड्स व्हायला लागले. सेलिमॅक्स, सेंटेला, अन्यूप नावाचे हे सगळे कोरियन ब्रँड्स आहेत. मला का पाठ झालेत? कारण मी त्याचा अभ्यास करते, मी कॉन्टेंट क्रिएटर आहे, मी वेगवेगळे प्रॉडक्ट्स तुमच्यासाठी ट्राय आउट नाही केले तर मी ते तुमच्यासमोर मांडू नाही शकणार. आणि जे ट्राईड आणि टेस्टेड आहे तेच मला तुमच्यासमोर ऑनेस्टली मांडायला खूप आवडतं. तर सेंटेला नावाचा जो ब्रँड आहे, त्याचं स्टिक सारखं ओपन होणारं, कांडी अशी वरती येते, क्ले मास्क आहे. पटापट लावता येतं, युजर फ्रेंडली आहे. अंघोळीला जाण्याच्या 10 मिनिट आधी लावली, पटकन वाळतं. अंघोळीमध्ये चोळून छान धुवून काढायचं. पूर्ण त्वचा जी अति तेलकट होत असते ती कंट्रोलमध्ये येते. पीएच लेवल त्याचा कंट्रोल होतो आणि त्यामुळे तुम्हाला एक्स्ट्रा फोड, पिंपल येणार नाहीयेत. हे आठवड्यातून पुन्हा एकदा नेहमीप्रमाणे एकदा किंवा 2दा करू शकता. फार फार डोक्यात पाणी, सेन्सिटिव्ह स्किन नसेल तर 3दा. नंबर 7, इट्यूड हाऊसचं वॉटर टिंट. जबरदस्त वॉटर टिंट आहे. एक मी माझ्या पैशांनी विकत घेतलंय, एक परवा नायकाच्या सेलमध्ये PR मध्ये आलेलं आहे. वेगवेगळे शेड आहेत, पण एकत्रित लावल्यानंतर सगळे सेम जर्द राणी रंग असतो ना, बेरी असा, तो रंग येतो. आता मी तुम्हाला दाखवते, माझ्या ओठांवरती काहीही नाहीये. तर हा थोडासा लालसर, कोणतीही शेड तुम्ही निवडू शकता. अपॅरेंटली याच्यामध्ये 12 शेड्स आहेत. खाल्लं, प्यायलं, पावसात भिजलात, दिवसभर इकडे तिकडे बोंबलत फिरलात, तरीही ओठांवरचा हा रंग जात नाही.
त्याचे तोटे पण आहेत. एक म्हणजे पटकन दाखवते, याचं टोपण आणि याच्या बाटलीचं प्रपोर्शन सेम आहे. त्याच्यामुळे कधी कधी ओपन करताना तुम्ही माझ्यासारखं जर केलं, असं ओपन केलंय मी एकदा, आणि हे पाण्याहून पातळ आहे आणि त्याच्यामुळे हे बदाबद सांडतं. जास्त लावलं तर छान दातांमध्ये जातं आणि मग तो गुलाबी रंग पुसावा लागतो. हे त्याचे तोटे, पण नाहीतर कमाल आहे. काचेची बाटली आहे, जपून वापरायची, अजिबात हालत नाही, लॉंग लास्टिंग आहे, हायड्रेटिंग नाही कारण पाण्यासारखं आहे. त्यामुळे त्याच्यावरती लिप बाम, लिप ग्लॉस काही पण तुम्ही लावू शकता हायड्रेशनसाठी. पाणी आणि याचा डाग राहतो, त्यामुळेच ते लिप टिंट, लिप स्टेन सारखं काम करतं चक्क. आणि हे जात नाही, पावसाळ्यासाठी परफेक्ट आहे. आणि हा सेम प्रकार तुम्ही गालाला लावू शकता, फक्त पटकन लावायचा. ओके, आता इथे 2-3 ड्रॉप्स घेतले, हा, आणि पटकन पुसायचं, तिथल्या तिथे हातात पकडल्या पकडल्या, दिसते. हा, आणि आता एका बाजूला वेगळा रंग सांगते. आता हा लालसर चुटूक रंग आहे आणि असं हे बोटांना राहतं, मात्र खूप वेळा तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं असेल. तर मी इथे पटकन, आता हा सगळ्यात जर्द गुलाबी आहे, असे 2-3 ड्रॉप्स घ्यायचे छान आणि हे असं पुसून टाकायचं. एकदम असा लाल चुटूक गुलाबी असा गाल दिसायला लागला. आता हा लालसर आहे त्यामुळे त्याला नॅचरल लुक दिला. आता हा रासबेरी सारखा आहे, मस्ट हॅव. तुम्ही काहीही महागाची लिपस्टिक, लिप स्टेन, बेनिफिट जे लिप टिंट आहे ना, त्याचा धंदा बसवलेला आहे इट्यूड हाऊसनं. जबरदस्त वॉटर टिंट आहे, मॉन्सूनसाठी मस्ट आहे. नंबर 8, कोणालाही पावसाळ्यामध्ये जास्त हेवी मेकअप करायला आवडत नाही. आता मी फक्त मॉइश्चरायझर लावलेला आहे, त्याच्यावरती मी तुम्हाला गंमत दाखवते. नार्सचं कन्सिलर आहे. आपल्याला डोळ्यांच्या खालची त्वचा फक्त त्याचा रंग समान केला की आपण लय आवरले, लय मेकअप केला असं वाटतं. आता हे महागाचं तुम्हाला सजेस्ट करते. येस, तुम्ही कोणतंही कन्सिलर घेऊ शकता. याला खूप चांगले चांगले अफोर्डेबल पर्याय सुद्धा बाजारात आलेले आहेत. ते सगळे लिंक सहित मी डिस्क्रिप्शन मध्ये देते. पण माझ्या मते जर सर्वात नॅचरल कोणतं कन्सिलर दिसत असेल तर ते म्हणजे लावलंच आहे की नाही दिसावं असं, म्हणजे नार्सचं लिक्विड कन्सिलर. आणि त्याच्यातली माझी शेड आहे कॅरेमल. आता शेड अतिशय जपून निवडून घ्यायची आणि मग त्याचे ऑनलाईन खरेदी करायची. ओके, जाऊन मॉलमध्ये. आता तुम्हाला लावलंय की नाही कळणार नाही. आता तुमच्या रंगाची करेक्ट शेड जेव्हा तुम्ही निवडता कन्सिलरची, तेव्हा तुम्हाला वेगळा कलर करेक्टर लावण्याची गरज पडत नाही. 2 महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवायच्या, म्हणजे ही जी शेड आहे ही एक्झॅक्ट माझ्या रंगाची आहे म्हणून लांबून दिसणार पण नाही कदाचित. हे बघा, आता मी पुसून दाखवते, गायब झाली ती, गायब. कारण हा एक्झॅक्ट माझा शेड आहे. मला असं वाटतं कन्सिलर मध्ये ना अजिबात पैसे वाचवू नये, या बाबतीमध्ये थोडासा खर्च केला तरी चालतो. छोटासा साईज आधी घेऊन बघा. मॉलमध्ये जाऊन तुम्ही चेक करू शकता. सेफोरा असेल, नायका असेल, आणि तोंडाच्या जवळपास जर काळं असेल तर तिथे नाकाच्या भोवती शेजारी तुम्ही लावू शकता. दॅट्स इट. कोणालाच हेवी मेकअप, तुम्ही काय आमच्यासारखे कॅमेरासमोर सतत शूटिंगला बसत नाही. तुम्हाला खूप जास्त प्रेझेंटेशन आणि हा प्रकार नसेल, पण छान दिसायला आवडतं रोजच्या आयुष्यामध्ये, कन्सिलर घ्या बस. नंबर 9, पावडर. येस, सतत जे मराठी स्त्रियांना सगळ्यांना जे सतत चेहऱ्याला पावडर लावायची वाटते, तो हाच काळ. पावसाळ्यामध्ये तुम्ही ड्राय फाउंडेशन लावायला पाहिजे. ड्राय फाउंडेशन म्हणजे कॉम्पॅक्ट पावडर. ती काय करते, थोडंसं कव्हरेज देते बरोबर, म्हणजे जे फाउंडेशन, लिक्विड फाउंडेशन काम करतं ते हे काम करतं, पण तरीही प्रमाणामध्ये तेल कंट्रोल करते. आता माझ्या आवडीची जगात नंबर 1 कॉम्पॅक्ट पावडर, अशी कॉम्पॅक्ट पावडर प्लीज त्यांनी डिस्कंटिन्यू करू नये, आणि ती म्हणजे मॅकची. अप्रतिम. माझी शेड आहे NC35. तुम्ही तुमची शेड निवडू शकता, बघू शकता, जबरदस्त कव्हरेज असतं. त्याला कॉम्पिटिशन म्हणून मॅकला अजून एक खूप कमाल इंटरनॅशनल ब्रँड आहे, शार्लेट टिल्बरी. त्यांची पण कॉम्पॅक्ट पावडर जबरदस्त आहे. आणि तिसरी भारतीय चांगली कॉम्पॅक्ट पावडर मी तुम्हाला सांगेन तर ती म्हणजे मेबिलिनची कॉम्पॅक्ट पावडर. आणि मला तुम्हाला दाखवायला आवडेल की कॉम्पॅक्ट पावडर आणि साध्या पावडर मधला फरकच हा आहे. बघा, मी आता इथे हातावरती, बोटावरती घेतली आणि इतक्या लांबून मी फक्त माझ्या मनगटावरती तुम्हाला दाखवते कव्हरेज. पावडर दिसतीये याचा अर्थ ती थोडं थोडं कव्हर करणार आहे, थोडे पिंपल, थोडे डाग झाकणार आहे. असा मस्त त्रिकोणी पफ घेतलेला आहे कोणत्याही कंपनीचा. अमेझॉन वरती तर अतिशय स्वस्तात मिळतात. हे प्रॉश नावाचं खूप सुंदर जम्बो मिळतो, काम होतं पटकन पर्समध्ये टाकलं की. असं घेतलं, मागच्या हातावरती एक्सेस असेल थोडंसं काढलं, समान त्याच्यावरती आलेलं आहे. आता ते कन्सिलर नेहमी सेट करायचं. पावसाळा कन्सिलर हलत नाही, पण पावडरनं तो असा मस्त फिट बसणार आहे, दिवसभर जसंच्या तसं राहतं. इथे मी मस्त पफ मध्ये पावडर घेतलेली आहे आणि मुद्दाम अर्धा चेहरा मी दाखवते तुम्हाला. मॅट फिनिश तेल,
दिसते तुम्हाला इथे मॉइश्चरायझर आहे फक्त, आणि इथे पावडर आहे. कॉम्पॅक्ट पावडरनं पाहिजे तेवढं कव्हरेज मिळालं. इथे जे थोडेसे डाग होते तेवढे नॅचरली कव्हर झाले. रोजच्या आयुष्यात नॅचरल दिसायचं असतं आपल्याला, ऑफिसला जाताना, बाहेर पडताना, काम करताना. ड्राय फाउंडेशन, दॅट्स इट. दिस इज द की. तिथलं कन्सिलर पण हलणार नाहीये. संपलं. नंबर 10. पावसाळ्यामध्ये झटपट तयार होण्यासाठी, नीटनेटकं दिसण्यासाठी आणखी एक गोष्ट आपल्या चेहऱ्यावरची जपायची, आणि ती म्हणजे आपल्या भुवया. आपल्या चेहऱ्यावरती कुठेच केस नसतात, फक्त भुवया. त्या जर आखीव रेखीव असतील, अतिशय सुंदर असं लई आवरलंय, खूप मेकअप केला असं वाटतं, अशा वेळेला आयब्रो जेल घ्यायचं. NYX NYXचं आयब्रो जेल सुंदर आहे, नायकाचं सुंदर आहे. हे 2 अफोर्डेबल. तुमच्याकडे बजेट असेल तर मॅकचं स्टड मध्ये एक आयब्रो जेल आहे. असं मस्कारासारखे त्याची वॉन्ड आहे, ओके, कांडी आहे, आणि ती फक्त आपल्या भुवयांमधून फिरवायची. लगेच फरक जाणवतोय, लगेच. एवढे 4 फक्त तुम्हाला प्रॉडक्ट्स लागणार आहेत, ज्याच्यामुळे तुम्ही अतिशय नॅचरल, तरीही नीटनेटके आवरून असं वाटतं की खूप वेळ घेतलाय तुम्ही मेकअप करायला. डोळ्यांखाली कव्हरेज दिल्यामुळे असं वाटतं फुल फेस ग्लॅम मेकअप केलेला आहे. पण तुम्ही आता बघितलं की हा मेकअप करायला कितीसा असा वेळ लागला. आता प्रत्येक गोष्ट कॅमेरासमोर, स्पेशली यूट्यूबसाठी खूप हेवी करावी लागते. त्याच्यामुळे माझ्याकडे फुल कव्हरेज हेवी फाउंडेशन्स पण आहेत. त्यामुळे यूट्यूबच्या शूटिंगसाठी मी खूप वेगळा मेकअप करते. पण तुम्ही मला प्रत्यक्ष आयुष्यात जर बघितलं, हे इतकं सुंदर दिसतं, एवढं इनफ असतं, हे पुरेसं आहे. त्याच्यामुळे याच्यापेक्षा जास्त अति मेकअपमध्ये पैसे वाया घालवायचे नाहीत. नंबर 11. पावसाळ्यामधला आणखी एक प्रॉब्लेम म्हणजे केस आपलं ऐकत नाहीत. अतिशय फ्रीझी, ड्राय, रुक्ष केस होतात आणि त्याचा झाडू होतो. अशा वेळेला त्याला लावायचं काय? हेअर सिरम, अतिशय उडून जाणारं कोरडं तेल, असे कोणते पण हेअर सिरम तुमचं ऐकणार नाहीयेत. मग कुरळ्या केसवाल्यांची चंगळ असते, पण ज्यांचे केस सरळ असतात, वेवी असतात, त्या सगळ्यांचं जे काय ड्रायनेस जो येतो, अशा वेळेला लिव्ह इन कंडिशनर हा तुमच्यासाठी धावून येणारा रामबाण उपाय आहे. लावायचा कसा? शॅम्पू लावायचा, धुवून टाकायचा, कंडिशनर लावायचा कानाखालच्या सगळ्या या केसांना, ओके. लावला, धुवून टाकला. बाहेर आल्यानंतर जेव्हा केसांमधून पाणी पडत असतं, ड्रेंचिंग, तेव्हा कंडिशनर घ्यायचा, लिव्ह इन कंडिशनर, आणि सगळीकडे एंड्सना, मुळाशी, स्कल्पला लावायचा नाही. सगळीकडे लावायचा, भरपूर लावायचा आणि सोडून द्यायचा. कुरळे केस असतील तर छान असं स्क्रंचिंग करायचं. नाहीये तुमचे सरळ केस आहेत, कंगवा विंचरायचं छान हलक्या हातानं. ट्रस्ट मी, तुमचं केस तुमचं सगळं ऐकायला लागणार आहेत. ते इतके मऊ होतात, त्याच्यामध्ये पाहिजे तेवढं थोडंसं असं हायड्रेशन येतं, तेलकटपणा येतो, आणि ते असे छान सेट होतात, स्मूथ होतात. जो फ्रीझीनेस असतो तो कंट्रोल होतो, जो हेअर सिरमनं पावसाळ्यात होत नाही. एक वर्थ इन्व्हेस्टिंग असं प्रॉडक्ट मला सजेस्ट करायचं, आणि ते म्हणजे हे रेडकेनचं ॲसिडिक बॉन्डिंग कॉन्सन्ट्रेटचं एक लिव्ह इन कंडिशनर आहे. अतिशय सुंदर आहे, 1800 रुपयाला आहे. त्याची लिंक मी देतेच. जबरदस्त आहे. तुम्हाला एकदा ट्राय करायचं असेल ना, असं लिव्ह इन कंडिशनर मी माझ्या आयुष्यात कधी बघितलेलं नाहीये. सगळ्या केसांच्या टाईपला कमाल आहे. याला तुम्हाला हे महाग वाटत असेल, अफोर्डेबल 2 अतिशय सुंदर ब्रँड्स आणि त्यांचं सुंदर लिव्ह इन कंडिशनर, तेही मी वापरलेलं आहे. ते आता बाथरूममध्ये, घरामध्ये आहे. ते आता दाखल नाही आणलं पटकन, तर आणि संपवलेलं एक तर एक आहे कर्ल को सुंदर लिव्ह इन कंडिशनर आहे. गुलाबी बाटली, मला जमल्यास मी परत एकदा शूटिंगसाठी आणते. आणि दुसरी म्हणजे बी बेस्ट लाईफचं पण लिव्ह इन कंडिशनर आहे. ते तुम्ही वापरू शकता. दोन्ही सुंदर लिव्ह इन कंडिशनर्स आहेत. ट्राय करा, तुमचे केस तुमचं ऐकणार आहेत. फोड येऊ नये, तेल कंट्रोल व्हावं असं स्किन केअर, झटपट होणारा मेकअप आणि केसांनी आपलं ऐकावं यासाठीचा प्रॉडक्ट, अशा सगळ्या गोष्टी ऐकून घेतलेल्या आहेत. पण आज जे मी नाही करायला पाहिजे पावसाळ्यात ते केलेलं आहे, आणि ते म्हणजे पांढरा स्कर्ट घातलेला आहे. येस, काहीही फुलणारं फुगणारा झगा, आणि तेही व्हाईट कलरचा. मॉन्सून मध्ये असं नसतं, इतकं वाईट वागायचं नसतं. मग पावसाळ्यामध्ये नक्की कोणते कपडे घालायचे, कसे वेगवेगळे कमाल लुक्स तुम्ही तयार करू शकता. फुटवेअर, पावसाळी चपला म्हणजे नेहमी घाणेरड्या प्लास्टिकच्या चावणाऱ्या अशाच असल्या पाहिजेत का? नाही, त्या पावसाळ्या संपल्यानंतरही वापरता येऊ शकतात की. आणि ग्लॅमरस फॅशनेबल कमाल चपला आलेल्या आहेत. तर पावसाळी फुटवेअर सुद्धा कोणतं वापरावं यासाठीचा वेगळा व्हिडिओ मी घेऊन यावा असं तुम्हाला वाटत असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर घरगुती कोणते कोणते उपाय आहेत जे खरंच चांगले आहेत, नाहीतर उगाचच त्याची फॅशन आलेले ट्रेंड आहेत, ते जाणून घेण्यासाठी यानंतर हा व्हिडिओ बघायला अजिबात विसरू नका. शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिला त्याबद्दल खूप थँक्यू. आय लव्ह यू.